श्रोते हो नमस्कार. निरामय आरोग्य या कार्यक्रमात मी तुम्हा सर्व श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. श्रोते हो, परिवारातील कोणत्याही सदस्याचं आरोग्य चांगलं असणं फार महत्वाचं आहे. एखाद्या व्यक्तीचं जर आरोग्य चांगलं नसेल, काही अडचणी आल्या असेल तर संपूर्ण कुटुंबावर त्याचा प्रभाव नक्कीच पडतो. आणि त्यात एखाद्या महिलेची जर तब्येत ठीक नसेल, तिचं जर आरोग्य चांगलं नसेल तर परिणाम जास्तीच पडतो. कारण स्त्री ही कुटुंबाचा कणा असते आणि तिचं जर आरोग्य चांगलं नसेल तर बऱ्याच अडचणी निर्माण होतात. ही घरातलं सर्व काम बघत असते. नोकरी व्यवसाय करणाऱ्या महिला तर आहेच, त्या नोकरी व्यवसाय करून घर सांभाळत असतात. ज्या गृहिणी असतात त्यांना देखील काही अडचणी जात असतात. तर श्रोते हो, आपण मागील सोमवारी निरामय आरोग्य या कार्यक्रमात स्त्री आरोग्य या विषयावर चर्चा करत होतो. चला तर परत या विषयावर अधिक माहिती जाणून घेऊया. आणि त्यासाठी आपण आमंत्रित केलेले आहे डॉक्टर राधिका हस्तक मॅडमला. तर राधिका मॅडम, कार्यक्रमात तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत. नमस्कार. धन्यवाद. तर मॅडम, जसं आयुर्वेदात आपण बघतो की तपासण्या आहे, तर आपण काय सांगाल, कोणत्या आजारांसाठी कशा पद्धतीने तपासण्या केल्या जातात किंवा कोणत्या टप्प्यामध्ये कशा तपासण्या केल्या जातात? आयुर्वेदामध्ये कागदावरील तपासण्यापेक्षा आपण जास्त भर जो आहे तो रुग्ण कसा वागतो आहे, त्याला नेमका काय त्रास होतो आहे, किंवा जे स्पर्शाने जे आपण परीक्षण करतो किंवा नाडीमध्ये जे दोष आहेत त्यांनी जे आपण परीक्षण करतो त्याला जास्त महत्त्व देण्यात आलेलं आहे. आणि खूप जर मग आपल्याला त्रास असेल, जसं कधी कधी पोटामध्ये पाळी येताना स्त्रियांना खूप जास्त वेदना होतात आणि काही दिवस औषधोपचार करून जर उपाय झाला नाही तर मग अशा वेळेला मग सोनोग्राफी करणं हे आवश्यक आहे. जर आपल्याला ब्लिडिंग साफ जात नसेल मग अशा वेळेला हिमोग्लोबिनची तपासणी करणं हे सुद्धा खूप आवश्यक आहे. अच्छा मॅडम, जसं आता आपण हिमोग्लोबिन संदर्भात बोललात तर महिलांमध्ये याचं प्रमाण देखील आज बघतो आहोत की कमी दिसतंय, तर याचं कारण काय सांगता येईल? याचं कारण हाच आहे की आपला आहार खूप बदललेला आहे. बघा, फास्ट फूड हे खूप जास्त कल आजकाल तरुण पिढीचा आहे. त्यानंतर स्त्रियांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे पाणीपुरी आहे है ना. त्यामध्ये तिक्त कटू रस असतात ना, तर त्यामुळे त्यांना खूप जास्त प्रमाणात पाळीचे विकार, गर्भाशयाचे विकार बघायला मिळतात. त्यानंतर त्यांचं पित्त खूप वाढतं, अशामुळे त्यांना चिडचिड सुद्धा निर्माण होते. तर हे सगळे विकार जे आहे हे आपल्या आहारामुळे होणारे विकार आहे आणि याचं उत्तर आपल्या आहारामध्ये उपस्थित आहे. जर आपण आपला आहार सुधारला, म्हणजे आयुर्वेदानुसार षटरसात्मक आहार सांगितलेले आहे. आता बघा, तोंडी लावण्याचे जे पदार्थ पहिले बनायचे, म्हणजे ताटामधले जे डावीकडल्या बाजूचे पदार्थ आहे ते आजकाल खूप कमी घरांमध्ये बघायला मिळतात. आता तिळाची चटणी आहे, दाण्याची चटणी आहे, खोबऱ्याची चटणी आहे. या पदार्थांमध्ये काय आहे की निसर्गतः तेल आहे आणि त्यांनी आपल्या हाडांचे पोषण होणार आहे, केसांचे पोषण होणार आहे, आपल्याला पाळी साफ जाण्यास मदत होणार आहे, वजन नियंत्रणात राहण्यात मदत होणार आहे. तर असे पदार्थ सुद्धा आपल्या आहारात घेणं खूप गरजेचं आहे. काळ्या मनुका आहे. काळ्या मनुका जर स्त्रियांनी रोज खाल्ल्या तर त्यांचं हिमोग्लोबिन वाढण्यात मदत होणार आहे. त्यांच्या जे रक्तदृष्टीमुळे जे पिंपल्स निर्माण होतात चेहऱ्यावर किंवा कोणाकोणाच्या त्वचेवर डाग निर्माण होतात, ते सुद्धा या काळ्या मनुका जर आपण रोज खाल्ला तर त्यांनी ते कमी होण्यास मदत होणार आहे. अशा पद्धतीने आपण आपला आहार सुधारवून हे विकार जे आहे ते नियंत्रणात ठेवू शकतो. नक्कीच. तर मॅडम, जसं आपण आहारासंदर्भात खूप छान सांगितलं, तर आपल्याला काय वाटतं आपली जीवनशैली कशी असावी? कारण आज आपण बघतो आहोत की म्हणजे वयाचं कोणतंच बंधन नाही आहे की त्याला आजार हा झालेला आहे किंवा नाही झालाय. म्हणजे मोठ्या व्यक्तींनाही तो आजार नसेल, पण कधी कधी लहान मुलांना देखील तो झालेला बघतो आहोत. आणि जसं मगाशी आपण विषय घेतला की ज्या कमी वयाच्या मुली आहेत त्यांना देखील युरिन इन्फेक्शन होतं, जसं ते शाळकरी मुली असतील. आणि बरेचदा स्वच्छता देखील फार महत्वाची आहे. तुम्ही वैयक्तिक स्वच्छता तर सांगितलीच आहे, तर आपण काय सांगाल, ही जीवनशैली कशी असावी किंवा कशा पद्धतीने काळजी घ्यायला हवी? आपल्या जीवनशैलीमध्ये सगळ्यात महत्वाचं जर आहे तर ते आहे अभ्यंग. जसं आता दिवाळी होऊन गेलेली आहे, दिवाळीमध्ये आपण एकच दिवस अभ्यंग करतो, पण बघा आपल्या संस्कृतीमध्ये सगळ्यात महत्वाचा सण जो सगळ्या मोठ्या प्रमाणात सगळ्या स्तरावर साजरा केला जातो त्यामध्ये अभ्यंगाचा समावेश केलेला आहे.
त्याचं कारणच हे आहे की अभ्यंग तुम्ही रोज करा असे सांगण्यात आलेले आहे. आपण जर आपल्याला वेळ नसेल तर निदान आपल्या पोटाला नाभीपुरण करून एरंडेल तेलाचा जर 100 वेळा आपल्या पोटावरून ते तेल फिरवलं तर पाळी साफ जाण्यास मदत होते. तीळ तेलाने जर आपण मालिश केली तर वजन वाढण्यास आणि जे कृश असतील त्यांना वजन वाढण्यास आणि जे खूप जास्त मेदस्वी आहे त्यांना वजन कमी होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे आपण साबणाच्या ऐवजी जर उटण्याचा वापर केला आणि आंघोळ केली, साधं जर त्रिफळा चूर्ण घेऊन आपण त्यांनी आंघोळ केली तर आपले त्वचेचे विकार दूर होतात, आपले पाळीचे विकार दूर होतात, आपला लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते. घरगुती उठण्यामध्ये आपण साधं बेसनाचं पीठ, तांदळाचं पीठ, मसुरीच्या डाळीचं पीठ, हळद, चंदन हे टाकून घरच्या घरी सुद्धा आपण हे उठणं बनवू शकतो. त्याने आपलं आरोग्य टिकून राहण्यास खूप मदत होते. त्यानंतर मुलींना आपल्या आहाराची काळजी घेणं, त्यानंतर आपल्या झोपेची काळजी घेणं. आता बघा बऱ्याचशा करिअर ओरिएंटेड आपलं जीवनशैली असल्यामुळे आजकाल झोप जी आहे ती 12च्या पुढेच मुली झोपतात किंवा जे ऑफिसला जाणारे लोक आहेत ते सुद्धा 12च्या पुढे झोपतात. पण 10 ते 2 या काळातली झोप जी आहे ती पित्ताचं शमन करणारी आहे आणि वाताचं देखील ती शमन करते. त्यामुळे त्या काळामध्ये झोप होणं खूप गरजेचं आहे. जर त्या काळामध्ये आपण जागरण केलं तर त्यामुळे मग शरीरामध्ये पित्त वाढते, वात वाढतो, शरीरामध्ये खूप वृक्षता निर्माण होते आणि मग अवरोध निर्माण होतो. तर त्यामुळे झोप सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. जितका आहार महत्वाचा आहे तितकीच आपली झोप सुद्धा महत्वाची आहे. आणि दुसरं म्हणजे सकाळी उठणं खूप महत्वाचं आहे. जर आपली ही झोप पूर्ण झाली आणि आपण सकाळी उठलो तर त्या सकाळी उठण्याला महत्व आहे. पण आपण जर उशिरा झोपत आहे, मग इकडे सकाळी लवकर उठत आहोत गडबडीच्या मुळे, तर त्यामुळे सुद्धा शरीरावर परिणाम होतो. शरीरामध्ये जे धातू आहेत, आपले 7 धातू जे सांगितलेले आहेत ते व्यवस्थित निर्माण होत नाहीत आणि मग वेगवेगळे आजार आपल्याला निर्माण होतात. म्हणून आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य हे आपल्या आयुर्वेदाचे 3 उपस्तंभ सांगितलेले आहेत. या तिघांचं जर आपण व्यवस्थित पालन केलं निश्चितपणे आपल्याला निरोगी आणि चांगलं आपल्याला जगू शकू आपण. तर आहारामध्ये जसं फास्ट फूडचा आजकाल खूप फॅड निर्माण झालेला आहे, ते न ठेवता आपण जर घरगुती आहार आपण केला, जसं आता पाणीपुरी पण खायची आहे तर साधे साधे घरातले पदार्थ आपण टाकले, त्यामध्ये सांबार टाकले, धनेजिरे पूड टाकली, आवळ्याचा रस, डाळिंबाचा रस असे टाकून जर आपण ती पाणीपुरी खाल्ली तर त्यांनी तेवढे विकार उत्पन्न होणार नाही. शिवाय तोंडी लावणारे जर पदार्थ असले तर आजकाल मेन्स्ट्रुअल सिंड्रोम यामध्ये काय आहे की खूप जास्त लोकांना क्रेव्हिंग्स होतात, मुलींना क्रेव्हिंग्स होतात आणि मग तेव्हा मैद्याचे पदार्थ, चीज, बर्गर, पिझ्झा असे पदार्थ आपण खातो. पण ते न खाता जर आपण अगदी साधा आहार घेतला, घरगुती आहार घेतला तर त्यांनी आपल्याला जे विकार होतात ते थांबण्यासाठी मदत होते. आणि यामध्ये काय आहे की पाळी जेव्हा येते स्त्रियांची तेव्हा काही दिवस आधीपासूनच तिचा अग्नी मंदावतो आणि नेमकं त्याच काळामध्ये हे फास्ट फूड खाण्याची इच्छा निर्माण होऊन याचं ग्रहण केल्याने जास्त अपाय जे विकार जे आहे ते आपल्याला होऊ शकतात. म्हणून अशा वेळी पाळीच्या वेळी आणि एकूणच जर आपण आहाराची काळजी घेतली तर आपल्याला निश्चितपणे आपले रोग कमी होण्यास मदत होते. नक्कीच नक्कीच मॅडम, खरंच खूप छान सांगितलं. तर मॅडम, कार्यक्रमाच्या सरतेशेवटी आपण आपल्या श्रोत्यांना काय सांगाल, खास करून महिलांना, जसं आज आपण स्त्रियांचं आरोग्य आणि आयुर्वेद या संदर्भात बोलतो आहोत, तर काय सांगाल मला? मी सगळ्यात पहिले हे सांगेल की तुम्ही जर स्वस्थ राहिल्या तर तुमचे जे संपूर्ण कुटुंब आहे ते स्वस्थ राहणार आहे आणि तुम्ही जेव्हा निरोगी राहाल तेव्हाच तुम्ही आनंदी सुद्धा राहू शकतात आणि त्यामुळे तुमच्या घराचं वातावरण देखील आनंदी राहणार आहे. म्हणून सगळ्यात पहिले आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या आणि तुम्ही स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली तरच तुम्ही इतरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सक्षम राहणार आहात. म्हणून आपली जीवनशैली, दिनचर्या जी आहे त्याच्याकडे विशेष लक्ष द्या. फक्त आहारात कोणते घटक आहेत तेच नाही तर तुम्ही आहार किती वाजता घेत आहात
त्याच्याकडे जास्त लक्ष द्या, की आम्हाला खूप घरकाम आहे म्हणून बऱ्याचशा स्त्रिया या 1:30च्या पुढेच जेवतात. अच्छा. तर हा जो आहे तो खूप मोठा एक पोट साफ झाल्यानंतर उपवासच मानण्यात येतो आणि इतक्या वेळ त्या कधी कधी चहा पिऊन असतात. त्यामुळे खूप आपल्या शरीरामध्ये पित्त निर्माण होतं आणि पित्ताचे विकार मग बघायला मिळतात. वात निर्माण होतो आणि वाताचे विकार बघायला मिळतात. म्हणून उपाशी न राहता वेळेवर जेवण करणे, काय आपल्यासाठी आपल्या प्रकृतीनुसार आवश्यक आहे तो आहार घेणे. प्रत्येकाला एकच आहार घेऊन जमणार नाही. तर तुमची प्रकृती काय आहे त्याच्याविषयी व्यवस्थित वैद्यांचा सल्ला घेऊन त्या आपल्या प्रकृतीनुसार आहार घेऊन आणि व्यवस्थित झोप घेऊन आपण निश्चितपणे आपले आरोग्य टिकवून ठेवू शकतो. याचप्रमाणे मानसिक आरोग्यासाठी तुम्हाला जे जे आवडते ते करत राहणे गरजेचं आहे. कोणाला गाण्याची आवड असते, कोणाला काही कलाकुसर करण्याची आवड असते. तर धकाधकीच्या जीवनामध्ये याच्यासाठी सुद्धा वेळ काढणं खूप गरजेचं आहे. नाही काही तर शनिवार रविवारी सुद्धा तुम्ही यामध्ये वेळ घालवायला पाहिजे आणि आपल्या कुटुंबासोबत एक आनंदी वेळ घालवणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. तर याने सुद्धा तुमचे आरोग्य टिकून राहण्यास मदत होणार आहे. अगदी मॅडम. तर मॅडम, आपण आकाशवाणी स्टुडिओत आलात आणि महिलांच्या आरोग्यासंदर्भात खूप छान उपयुक्त अशी माहिती आपल्या श्रोत्यांना दिली. त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने मी मनापासून आभारी आहे. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. मला इथे आमंत्रित केल्याबद्दल आणि ही संधी दिल्याबद्दल मी सुद्धा आकाशवाणी केंद्राचे आभार मानते. तर श्रोते हो, कार्यक्रमातून मी आता निरोप घेते आहे. परत आपण भेटणार आहोतच पुढील सोमवारी निरामय आरोग्य या कार्यक्रमात याच वेळेला. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, स्वतःची आणि परिवाराची काळजी घ्या. नमस्कार.